या दोन ज्या साड्या आहेत त्यांना मी आज तुम्हाला फॉल बसवून दाखवणार आहे. एक साडी खड्यांची आहे आणि एक साडी साधी आहे. तर बघा, साध्या मशिनीवरती या दोन्ही साड्यांना आपण फॉल बसवणार आहोत. या पद्धतीचा मी फॉल घेतलेला आहे दोन्ही साड्यांचा अगदी मॅचिंगचा. तर बघा, अशा पद्धतीने फॉल घ्यायचा आहे जो बरोबर ब्लाऊजला दोन्ही मॅचिंग होईल. तर बघा, अशा पद्धतीने तो फॉल जो आहे तो आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, म्हणजेच ओला करून तो वाळवून घ्यायचा आहे. तर बघा, या पद्धतीने वाळवून सुद्धा तो घ्यायचा आहे, जेणेकरून तो साडीला बसवल्यानंतर व्यवस्थित बसेल. तर नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर जे नवीन शिकणारे आहेत, ज्यांना फॉल कसा बसवायचा हे माहीत नाही, त्यांच्यासाठी इथं मी संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, इथं मी दोन्ही जे फॉल आहेत ते भिजवून घेतलेले आहेत आणि सुकवून सुद्धा घेतलेले आहेत. तर बघा, फॉल तुम्हाला 1 मिनिट भर तरी पाण्यामध्ये भिजवायला ठेवायचे आहेत. भिजवून झाल्यानंतर पिळून घ्यायचे आहेत आणि नंतर ते वाळवून घ्यायचे आहेत. वाळवून घेतल्यानंतर त्याला अशा पद्धतीने इस्त्री करून घ्यायची आहे. तर कशा पद्धतीने वाळवायला घालायची हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने बघा, अगदी व्यवस्थित असं इस्त्री करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं, तर फॉल जो आहे तो साड्या धुतल्यानंतर आकासतो, तर तो आकसणार नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे, फॉल आधी आपल्याला भिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये त्याला जवळपास 1 मिनिट भर तरी तुम्हाला ते भिजायला ठेवायचं आहे आणि भिजवून झाल्यानंतर तो पिळून घ्यायचा आहे आणि सुकायला घालायचा आहे. तर बघा, या पद्धतीने मी इथे इस्त्री करून घेतलेली आहे. कडाचा फॉल जो आहे तो अर्धा इंच दुमडून मी इस्त्री केलेला आहे आणि नंतर इस्त्री झाल्यानंतर बघा, अशा पद्धतीने फॉल आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे, म्हणजे तो आपल्याला ज्यावेळेस आपण साडीला बसवतो त्यावेळेस व्यवस्थित असा बसवला जातो. त्यासाठी या पद्धतीने गुंडाळून घ्यायचा आहे. तर बघा, खड्यांच्या साडीला कशा पद्धतीने फॉल बसवायचा, त्याचबरोबर साधी जी साडी आपली असेल त्यांना सुद्धा कसा फॉल बसवायचा ते तुम्हाला मी इथं दाखवणार आहे. त्याचबरोबर साध्या मशीनने कशा फॉल बसवायचा, पिकोची जर तुमच्याकडे मशीन नसेल तर साध्या मशीनने सुद्धा तुम्ही फॉल बसवू शकता. बघा, या पद्धतीने अर्धा इंच फॉल दुमडायचा आहे आणि इस्त्री करायचा आहे, जेणेकरून आपल्याला फॉल टिप मारताना दुमडायला लागणार नाही, डायरेक्ट हातशिलाई करता येईल. या पद्धतीने बघा, व्यवस्थित असं फॉलला इस्त्री करून घ्यायचं आहे. तर बघा, ही बेसिक स्टेप आहे. तुम्हाला फॉल हा भिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये 1 मिनिट भर आणि त्याच्यानंतर सुकवून घ्यायचा आहे आणि नंतर इस्त्री करायची आहे आणि नंतरच तो साडीला बसवायचा आहे. यामुळे साडीची फिनिशिंग व्यवस्थित राहते, फॉल सुद्धा साडीला व्यवस्थित लागला जातो. त्याचबरोबर कस्टमरची सुद्धा ओरड येत नाही की फॉल व्यवस्थित लागलेला नाही, किंवा हातशिलाई सुद्धा व्यवस्थित होते. धुतल्यानंतर काय होतं, साड्या तर फॉल आकसतो, तो आकसत सुद्धा नाही. या पद्धतीने बघा, अशा पद्धतीने आपल्याला फॉल तयार करून घ्यायचा आहे इस्त्री करून अगदी, आणि नंतरच तो आपल्याला साडीला बसवायचा आहे. तर खड्यांच्या साडीला सुद्धा कशा पद्धतीने फॉल बसवायचा हे सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. आणि बऱ्याच महिला घरातून ज्या ब्लाऊज शिवत असतात त्यांच्याकडं पिकोची मशीन नसते, त्यांनी स्वतःच्या साडीला कसा फॉल बसवावा हे मी तुम्हाला इथं साध्या मशीनने दाखवणार आहे. साध्या मशीनवरती आपण फॉल बसवणार आहोत. तर बघा, या पद्धतीने मी अर्धा इंच फॉलचा काठ दुमडून घेतलेला आहे आणि इस्त्री करून घेतली. त्याच्यानंतर बघा, या पद्धतीने आपल्याला हा फॉल जो आहे तो गुंडाळून घ्यायचा आहे, रोल करून घ्यायचा आहे त्याचा. आता हे फॉल आपले तयार झालेले आहेत साडीला बसवण्यासाठी, आणि आता आपण हे फॉल दोन्ही साड्यांना बसवून घेऊ मशीनवरती आणि नंतर त्याला आपण हातशिलाई कशी करायची ते सुद्धा बघणार आहे. तर बघा, सर्वात आधी या साडीला मी फॉल बसवून घेते. हे बघा, याचं उलट सुईचं बघून घ्यायचं आहे. ज्यावेळेस साड्यांना लेस नसते त्यावेळेस उलट सुईचं बघून घ्यायचं आहे. तर बघा, 10 इंचावरती तुम्ही फॉल बसवायला सुरुवात करायची आहे, किंवा तुम्ही हाताच्या इताडावर सुद्धा मोजून घेऊ शकता. हे बघा, बरोबर जे दुमडलेली साईड आहे ती आतमध्ये घ्यायची आहे आपल्याला. आपण इस्त्री करताना अर्धा इंच कापड जे दुमडलेलं आहे फॉलचं ते आतमध्ये घ्यायचं आहे आणि या पद्धतीने फॉल मांडायचा आहे. हे बघा, साध्या मशीनने तुम्ही अशा पद्धतीने फॉलला आणि साडीला टीप मारून घेऊ शकता. एकसारखं फॉल आणि साडी धरायची आहे आणि टीप मारायची आहे.
घरच्या घरी तुम्ही तुमच्या साडीला फॉल बसवू शकता अशा पद्धतीने. तुमच्याकडे जर पिकोची मशीन नसेल तर या पद्धतीने बघा खूप सुंदर फॉल बसतो, काहीही अडचण येत नाही. फक्त स्टेप लक्षात ठेवायचे आहेत. फॉल आपल्याला आधी भिजवून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर सुकवून त्याला इस्त्री करून घ्यायची आहे. त्यामुळे काय होतं, फॉल व्यवस्थित बसला जातो आणि नंतर फॉल अकसत नाही आणि साडी सुद्धा व्यवस्थित राहते. या पद्धतीने एकसारखं धरायचं आहे, कमी जास्त करायचं नाही. साडीचं कापड कमी, फॉलचं कापड जास्त, साडीचं कापड जास्त, फॉलचं कापड कमी असं करायचं नाही. दोन्ही एकसारखं धरायचं आहे आणि टिप मारायची आहे. तर बघा, नवीन शिकणाऱ्यांसाठी मी काहीही तर स्किप करत नाही, अगदी व्यवस्थित सर्व काही दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना अगदी परफेक्ट असा फॉल बसवता यावा, त्याचबरोबर व्यवस्थित असं त्यांच्या लक्षात बसावं यासाठी. तर बघा इथं शेवटपर्यंत आलेलं आहे. या पद्धतीने लॉक करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हा फॉल व्यवस्थित असा बसवून घेतलेला आहे. कमी जास्त कापड कुठेही झालेलं नाही, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण दुसऱ्या साडीला सुद्धा, खड्यांची जी साडी आहे त्याला सुद्धा तुम्हाला मी याच मशीनने इथं फॉल बसवून दाखवणार आहे. तर बघा, खड्यांची साडी असल्यानंतर काय होतं, तर बऱ्याच वेळा पिको त्याला होत नाही. तर अशा पद्धतीनेच आपल्याला खड्यांच्या साड्यांना टिप मारायला लागते फॉलला. तर बघा या पद्धतीने सर्वात आधी इकडचं कापड जे आहे त्याला टिप मारून घ्यायचे आहे, म्हणजे जे डिझाईनचं खड्यांचं कापड आहे तिथपर्यंत एकसारखं कापड येईन, कमी जास्त होणार नाही. या पद्धतीने आता हे झालं बरोबर खड्यांच्या मापाचे. आणि आता बघा एक ताड आणि परत थोडस वर अशा पद्धतीने घेतलेलं आहे. तर तसं तुमच्या लक्षात आलं नाही तर तुम्ही टेपने 10 इंचावरती मोजून घ्यायचं आहे आणि नंतर फॉल बसवायचा आहे. तर बघा या पद्धतीने इथं सुद्धा आपण साध्या मशीनने टिप मारून घेत आहोत. जरी पिकोची मशीन तुमच्याकडे असेल तरी ज्या वेळेस खड्यांच्या साड्या असतात त्यावेळेस अशा पद्धतीने टिप मारायची असते. तर बघा खड्यांची साईड जी आहे ती खालच्या साईडला करायची आहे आणि व्यवस्थित असा फॉल बसवायचा आहे. डिझाईनचं जे कापड आहे त्याच्या बाहेर आपला फॉल दिसता कामा नये, व्यवस्थित आतल्या साईडला फॉल ठेवायचा आहे. हे बघा, जसा साडीचा डिझाईनचा आकार आहे त्याच्या आतमध्ये फॉल ठेवायचा आहे. साडीच्या बाहेर फॉल आपला दिसला नाही पाहिजे. आणि बघा या पद्धतीने व्यवस्थित एकसारखी टिप मारायची आहे. हे बघा अशा पद्धतीने एकसारखी टिप मारून घ्यायची आहे. ज्यावेळेस खड्यांच्या साड्या तुमच्याकडे येतील पिको करण्यासाठी किंवा फॉल बसवण्यासाठी, तर त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने फॉल बसवायचा आहे. टिप मारून, पिको करायचा नाही त्याला. पूर्ण फॉल मी अशा पद्धतीने इथे बसवून घेतलेला आहे. कडेला आल्यावरती लॉक करायचा आहे. हे बघा या पद्धतीने इथे मी हा फॉल पूर्ण बसवून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला खड्यांची साईड केल्यामुळे कुठेही खडे फुटले सुद्धा नाहीत. आता त्याच्यानंतर आपल्याला या दोन्ही साड्यांना हातशिलाई करून घ्यायची आहे. तर इथे तुम्हाला दाखवते मी हातशिलाई सुद्धा कशी करायची, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल. नवीन शिकणाऱ्यांसाठी मी इथं स्टेप बाय स्टेप संपूर्ण दाखवत आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्यांना घरी बसून ज्यांनी क्लास सुद्धा केलेला नाही त्यांना व्यवस्थित समजावं आणि या व्हिडिओचा त्यांना फायदा व्हावा यासाठी व्यवस्थित असं मी सर्व काही सांगत आहे आणि दाखवत सुद्धा आहे. तर बघा, सर्वात आधी आपल्याला उभी जी लाईन आहे त्याला हातशिलाई करून घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने. आणि ह्याच्या ज्या कडा असतात बघा, त्या कडांना व्यवस्थित आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून कडा व्यवस्थित राहतील. तर बघा या पद्धतीने तुम्हाला मी दाखवते. या पद्धतीने आपल्याला हातशिलाई करायची आहे. आणि कडेवरती बघा, आपल्याला इथं कडेवरती आल्यावरती एक गाठ मारायची आहे, जेणेकरून आपला फॉल जो आहे तो व्यवस्थित राहील. हे बघा या पद्धतीने इथं गाठण देऊन घेतली बघा मी. आणि आता पुढे आपल्याला परत आहे तशी हातशिलाई करायची आहे. हे बघा या पद्धतीने हातशिलाई अगदी नाजूक करायची आहे, मोठे टाके टाकायचे नाहीत. बाहेरच्या साईडने सुद्धा आपला टाका जो आहे तो थोडासा दिसला पाहिजे,
दिसणार नाही असा ठेवायचा नाही, थोडासा तो दिसलाच पाहिजे, म्हणजे साडी व्यवस्थित फॉलला अटॅच राहते. त्याच्यानंतर बघा वरच्या साईडने, म्हणजे बघा हे या साईडने, ज्या साईडने आपण फॉल करतो, हातशिलाई करतो, त्या साईडने आपल्याला 1 इंचामध्ये 2 टाके टाकायचे आहेत. म्हणजेच अर्धा इंचावरती 1 टाका आपला पडला पाहिजे, असे टाके टाकायचे आहेत. मोठमोठाले टाके टाकायचे नाहीत, त्यामुळे साडीची फिनिशिंग बिघडते. या पद्धतीने बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे, असे टाके घ्यायचे आहेत. तर बघा इथं पूर्ण हातशिलाई मी करून घेतलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी, हे बघा मागच्या साईडने सुद्धा तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी आपली हातशिलाई आलेली आहे. आणि फॉल सुद्धा तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असा बसलेला आहे. त्याच्यानंतर आता दुसरी साडी घेऊ आपण. तर बघा यातला सुद्धा हातशिलाई करायची आहे आपल्याला. तर बघा या साईडने सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता, किंवा या साईडने सुद्धा सुरुवात करू शकता. हे बघा या पद्धतीने मी या साईडने सुरुवात करत आहे. तर बघा इथं सुद्धा तुम्हाला मी सुरुवात कशी करायची ते दाखवते. तर बघा इथं सर्वात आधी आपल्याला इथं 1 टाका टाकून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने, अशा पद्धतीने इथं कडेवरती टाका टाकून घ्यायचा आहे, फिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर तुमचे कस्टमर वाढवायचे असतील तर कामामध्ये फिनिशिंग ठेवायचे आहे, जेणेकरून तुमच्याकडं अशा फॉल पिकोला साड्या जास्तीत जास्त येतील. फक्त कामामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणा ठेवायचा आहे. हे बघा या पद्धतीने अगदी छोटे छोटे टाके घालायचे आहेत. उशीर का लागा ना, पण व्यवस्थित असं टाके आपले आले पाहिजेत. बघा इथं कडवर सुद्धा आपल्याला एक गाठण देऊन घ्यायची आहे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर पुढं परत आपल्याला हातशिलाई करायला चालू करायचं आहे. त्याचबरोबर बघा जो आपण हातशिलाईला दोरा घेतलेला आहे तो जास्त लांब घ्यायचा नाही, 1 हातभरच घ्यायचा आहे. परत आपला दोरा ज्यावेळेस संपल त्यावेळेस आपण तिथं गाठण द्यायची आहे आणि दुसरा दोरा ओवून घ्यायचा आहे, आणि परत पुढं हातशिलाई सुरुवात करायची आहे करायला. तर बघा या पद्धतीने पूर्ण हातशिलाई मी अशाच पद्धतीने करून घेते. तर तुम्ही व्यवस्थित बघा कशा पद्धतीने मी करत आहे. आणि ही हातशिलाईची जी लाईन आहे ती सुद्धा आपली एक सलग मध्ये आली पाहिजे, म्हणजे एका सरळ लाईनीमध्ये आले पाहिजे. नवीन नवीन तुम्हाला हे जमणार नाही, पण जसं तुम्ही हातशिलाई रोज करता तसं तुम्हाला ती जी लाईन आहे ती सरळ यायला तुमची सुरुवात होईल. तर बघा या पद्धतीने हातशिलाई करायची आहे. तर बघा या पद्धतीने तुम्हाला जी मी माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर 1 लाईक करायचं आहे. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. हे बघा या पद्धतीने इथं मी पूर्ण हातशिलाई करून घेत आहे. अगदी छोटे छोटे टाके टाकायचे आहेत, जेणेकरून आपली हातशिलाई जी आहे ती व्यवस्थित राहील. हे बघा असं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, कापड जुळलं तरी ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा ही जी साडी मी पाटावरती ठेवलेली आहे ती सरळ स्ट्रेट लाईन मध्ये ठेवायची आहे. वाकडी तिकडी साडी धरायची नाही, व्यवस्थित अशी सरळ धरायची आहे. हे बघा अशा पद्धतीने करायचं आहे हाताने प्रेस. इथं पूर्ण मी तुम्हाला दोरा संपवून दाखवते, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून विचारायचं आहे. आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने इथे मी ही हातशिलाई पूर्ण करून घेतलेली आहे. तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. हे बघा व्यवस्थित अशी बाहेरच्या साईडने सुद्धा आपले जे टाके आहेत ते थोडेसे दिसले पाहिजे. जास्त बारीक बाहेरच्या साईडने टाका ठेवायचा नाही, थोडासा तो दिसला पाहिजे.